मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वॉर रूमवरनं वॉर सुरू आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातल्या वॉर रूमच्या अगदी शेजारीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा एक स्वतंत्र वॉर रूम असणार आहे। यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झाल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगू लागली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वॉर, मंत्रालयात सीएम आणि डीसीएमची स्वतंत्र वॉर रूम। फडणवीस आणि शिंदेंमधलं अंतर वाढतंय। राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून हाकला जातो तो हा मंत्रालयाच्या इमारतीचा 7वा मजला। इथं 2 वॉर रूम तयार झाल्यात। ही आहे मुख्यमंत्री फडणवीसांची वॉर रूम, तर अवघ्या काही पावलांच्या अंतरावर ही दुसरी वॉर रूम उपमुख्यमंत्री शिंदेंची आहे। आपापल्या खात्यांमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं मॉनिटरिंग या वॉर रूममधून केलं जाणार आहे। रोज मोठ्या प्रकल्पाची माहिती या वॉर रूममधून घेतली जाणार आहे। तर आता याच मुख्यमंत्री वॉर रूमच्या बाजूला मंत्रालयातल्या 7व्या मजल्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील वॉर रूम जी आहे ती इथे आता निर्माण करण्यात आलेली आहे। या वॉर रूमला उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं समन्वय कक्ष असं म्हणण्यात आलेलं आहे। मात्र ही एक प्रकारची वॉर रूमच आहे, म्हणजे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांच्या विकास प्रकल्पांची एकूणच आढावा या वॉर रूममधून घेतला जाणार आहे। त्याचं नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत। खरं तर मुख्यमंत्र्यांची वॉर रूम यापूर्वीच सुरू झाली असून इथून महत्त्वाकांक्षी कृषी योजना, राज्यातील पुनर्निर्माण प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, मराठवाडा विदर्भातील सिंचन प्रकल्प, धारावी पुनर्विकास प्रकल्प, महावितरणचे विविध प्रकल्प, राज्यातले रस्ते प्रकल्प, वॉटर ग्रिड प्रकल्प आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाचं मॉनिटरिंग केलं जात आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वॉर रूममधून समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल रोड, विरार ते अलिबाग कॉरिडॉर, कोकण कोस्टल रोड, शक्तीपीठ महामार्ग, गृहनिर्माण प्रकल्प, MSRDCच्या मोठ्या प्रकल्पांसोबत शिंदेंच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचं मॉनिटरिंग केलं जाणार आहे। नजर काय, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूममध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या स्वतंत्र वॉर रूममधून फडणवीस आणि शिंदेंमध्ये कुरघोडीचं राजकारण आहे का याची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसातल्या घडामोडींवर नजर टाकली तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीसांनी ब्रेक लावल्याचं चित्र आहे। एसटी महामंडळासाठी भाडे तत्वावर बस घेण्याचं कंत्राट असो की तीर्थक्षेत्र योजना असो, फडणवीसांनी या निर्णयाला स्थगिती दिली। अशात नाशिकमध्ये आणि रायगडमध्ये असलेल्या पालकमंत्री पदाचा वाद अजून कायम आहे। ठिकाणी वॉर रूम मुख्यमंत्र्यांचे, त्याच्या बाजूलाच एकनाथ शिंदेंची आता यांच्यामध्ये तंगड्यात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे। एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये। एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते। मी परत रिपीट करतो, तेव्हा मला त्यांनी शहाणपणा शिकवू नये। काय केलं पाहिजे आणि काय, त्यांची लाईन त्यांनी मारावी, कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी। विरोधकांनी धुसफुशीचा केलेला आरोप राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी खोडून काढलाय। असं आहे की त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती। त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे। त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका। फडणवीसांनी कोणतेही मतभेद नसल्याचा खुलासा केला असला तरी गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता फडणवीस आणि शिंदेंमध्ये कुरघोडीचं राजकारण तर सुरू नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।